रात्री 12:30च्या दरम्यान दारू पिऊन शिव्या दिल्याचे आवाज आले आम्हाला, म्हणून सहज म्हणून पाहिलं तर गाड्यांची तोडफोड चालू झाली होती. दारू पिऊन येतात तर धिंगाणा घालतात, रिक्षा काय फोडायला आले ती आता असं होणं फार मोठं भयंकर आहे. पहिलं गुटखा खाणे, भिंतींवरती पसावाचा थुंकणे, कित्येक वेळा आम्हाला आमच्या भिंती स्वतः साफ कराव्या लागल्यात. त्यानंतर म्हणजे कुठं वाद हे नको म्हणून आपण हे करायचं. म्हणजे आपलं संसार चालवायचा, आपलं कुटुंब चालवायचं की घाबरून घरामध्ये बसायचा, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित येतो. दारुड्या असतात रोडनी, मुलं चालतात गाड्या घेऊन कशा, पण आम्हाला भीतीच वाटते. सिक्युरिटीसाठी फक्त आता पुढच्या काही गोष्टी तुम्ही कराव्यात ही आमची अपेक्षा आहे. एकीकडे सुरक्षित पुणे म्हणून म्हटलं जातं, मात्र दुसरीकडे रात्रीच्या वेळीस पुण्यात तोडफोडीचे प्रकार वाढले आहे आणि हे वाहन तोडीचं सत्र आहे ते कायम सुरू दिसत आहे. मागच्या 8 दिवसातली ही 6वी ते 7वी घटना आहे जिथे अनेक परिसरांमध्ये वाहन तोडी करण्यात येत आहे, वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. या रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे. मी आहे सध्या पुण्यातल्या धनकवडी परिसरात, केशव कॉम्प्लेक्स या परिसरात. या परिसरात बघितलं तर सगळीकडे दाटीवाटीची ही सगळी वस्ती आहे. मात्र याच वस्तीत जेवढे रिक्षा, सगळे हातावरचं काम असलेले सगळे नागरिक आहेत, मात्र त्यांच्याच रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. पहिला रिक्षा, हा दुसरा आणि हा बघितला तर हा टेम्पो देखील तोडफोड करण्यात आली आहे. रात्री 12:30च्या सुमारास हे सगळे जे कोयताधारी असतात किंवा हे सगळे टोळी असते ती या परिसरात येते आणि परिसरातल्या आजूबाजूच्या परिसरात असलेले जेवढे ऑटो आहेत, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, त्याची तोडफोड करण्यात आली. इथले सगळे नागरिक जे आहेत आता या सगळ्या याच्यातनं त्रस्त झालेले बघायला मिळत आहेत. मागच्या 3-4 दिवसात या सगळ्या घटना वाढत आहेत. मात्र याच्याकडे पोलिसांचं लक्ष आहे की नाही, रात्रीचं पेट्रोलिंग सुरू आहे की नाही, किंवा या परिसरातल्या सगळ्या नागरिकांची झोप उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत मावशी, काय नेमकं काल रात्री घडलं? भीती वाटत नाही तुम्हाला? मला बिलकुल भीती वाटत नाही. कारण का, म्हणजे भीती का वाटत नाहीये की मी इथे तुमच्या समोर उभी आहे. रात्री 12:30च्या दरम्यान दारू पिऊन शिव्या दिल्याचे आवाज आले आम्हाला, म्हणून सहज म्हणून पाहिलं तर गाड्यांची तोडफोड चालू झाली होती. 3 जण होते इथे, गाडीवर गेले फोडून. आणि मग नंतर काय गोंधळ तिकडे केला ते मला कल्पना नाही. पण इथे आम्ही राहतो तर आम्ही स्वस्थ नाहीयेत. आम्हाला कायम टेन्शनने झोप घ्यावी लागते. कायम भीती की कोण काय करेल. रिक्षात बसतात, इथे रिक्षा लावतात, रिक्षा लावायला पूर्ण मुभा आहे यांना, पण रिक्षात कोण येऊन बसतं हे माहिती नसतं आणि मग त्यांच्या गलिच्छ शिव्या, नाही त्या पार्ट्या, ह्या गोष्टी घडत असतात. आज मी इथे उभी राहिली आहे तरी सुद्धा मला टेन्शन येतं, उद्या काय घडेल आपल्या, तुम्ही टीव्हीवर दिसलं तर काय, उद्या माझ्या बाबतीत काय घडेल हे सुद्धा टेन्शन नाही. पण एक व्यक्ती गेली म्हणून इतरांचं कल्याण करून गेली, हा मला अभिमान राहील. पण ह्या गोष्टीवर नियंत्रण हे राहिलंच पाहिजे. स्त्रियांना, पुरुषांना, छोट्या मुलांना इथे संरक्षण मिळायलाच पाहिजे आणि मिळावं अशी मी पोलीस आयुक्तांपर्यंत ही बातमी केली. तर त्यांना माझी ही रिक्वेस्ट आहे की आम्हाला आता रिक्वेस्ट करून याच्या आधी झाले तरीही सगळं थांबताना दिसत नाही. म्हणून तर आमच्यासारख्या आता एवढ्या महिला, एवढे पुरुष उभे राहिलेत का, तर इथे आजूबाजूच्या परिसरात आमदार राहतात, रात्रीचे पेट्रोलिंग वगैरे होतं, तुम्ही रात्रीचं फिरताना व्यवस्थित वाटतं तुम्हाला? नाही, व्यवस्थित नाही वाटत. दारुड्या असतात रोडनी, मुलं चालतात गाड्या घेऊन कशा, पण आम्हाला भीतीच वाटते. अजून रात्री 12-1च्या नंतर सुद्धा किती फास्ट फास्ट गाड्या नेतात, दरवाजे वाजवतात, ओरडतात काय. रात्रीचे दरवाजे वाजवतात? हो, ओरडतात काय, आरडतात काय. आम्हाला बाहेर यायला भीतीच वाटते ना. कुठं बाहेर गावी जायचं म्हटलं आम्हाला टेन्शन येतं की आमची घरफोड वगैरे होतात की काय इथे. आम्ही जाऊ पण शकत, आम्ही एक दिवस गेलं तरी आम्हाला असं वाटतं कधी घरी येईल. कारण असं आहे की सगळं सामसूम होतं, 12-1 नंतर सगळं सामसूम होतं. नंतर इथं काहीच नाही होतं असं वाटतं. पण नंतर कधी काय होतं काही सकाळ उठल्यानंतर कळतं की हे असं झालेलं इथे. कुठे दारू पिऊन येतात तर धिंगाणा घालतात, रिक्षा काय फोडायला आल्यात हे आता असं होणं फार मोठं भयंकर आहे. आम्हाला सुखाची झोप पण होत नाही इथं, कुठे बाहेर जाता पण येत नाही, कुठे जा. आता ह्या लोकांनी एवढं आता ही जी रिक्षा आपण बघतोय ती यांची रिक्षा आहे. किती पैसे लागतील आता हे सगळं सुधरवायला, हे सगळं व्यवस्थित नीट करायला? 1000 रुपये तरी लागणार आहे. 10,000 रुपये लागतील. आणि रोजची रोजीरोटी कितीची असते? 1001 रुपये 1001 रुपये. म्हणजे 10 दिवसाचं सगळं असलेलं एकाच दिवशी आता दिवशी घालवावे लागते. त्यांच्या पत्नी देखील आहेत. आता हे याच्यावर सगळं तुमचं काम चालतंय आणि हे असं करून ठेवलंय. मग आता काय करायचं? मला भीती वाटत नाही की आता भीती वाटतेच की, भीती का नाही वाटायची? या सगळ्या परिसरातले हे सगळे जे नागरिक आहेत ते घाबरलेले देखील दिसत आहेत, महिला घाबरलेल्या. खरं पाहिलं तर हा जो परिसर आहे आपल्या शेलार नगर म्हणा किंवा तानाजी नगर म्हणा
की हे एक कौटुंबिक परिसर आहे की लोक एकमेकांच्या नातेवाईकांना धरून या ठिकाणी राहायला आलेले आहेत. तर सर्वसामान्य कुटुंबातली हे व्यक्ती आहेत आणि एकमेकांना धरून या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. पण आपण पाहिलं की हे काही असं वैमनस्यातनं घडलेलं मला तर वाटत नाहीये, कारण का असं आधीचे राडे किंवा असं काही नाहीये, हे आले न मारून. हा आलेत आणि राड्या म्हणजे ह्याच्या आधी प्रकार घडला की टू व्हीलर असेल त्यांची डिक्की खोलून आतमध्ये काही मटेरियल असो किंवा रिक्षांमध्ये पुढे जी आपली डिक्की असते त्यात काही साहित्य असतं, काही मोबाईल वगैरे असतात, ते पण ह्याच्या आधी चोरीला गेलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे दहशत पसरवण्याचं कारस्थान आहे. आताची पिढी तर यंग पिढी ही जेव्हा हे 12:30 ते 1च्या दरम्यान घडलेली घटना आहे आणि त्याच्यात एक प्रत्यक्षदर्शी आपल्या तानाजीनगर परिसरामध्ये कॅमेरे लावलेत, पण हा जर थोडासा लांबचा एरिया असल्यामुळे थोडंसं अस्पष्ट दिसतंय. त्याच्यामध्ये असं दिसलंय की एक 17 ते 20 वयाची मुलं आहेत, म्हणजे एक अशी एकदम तरुण पोर आहेत आणि व्यसनी आहेत. आणि त्यांचे जेव्हा गाडी प्रत्यक्षदर्शी जेव्हा तोडफोड चालू होता, एक व्यक्ती आला गाडीवर बसला, त्यानंतर दुसरा आला, तोडफोड मार पण कोणातरी केल्याचं दिसतंय. वार पण केलेत. आणि मला असं म्हणायचंय की ही घटना फक्त काल रात्री याच परिसरात घडलेली नाहीये, तर 2-3 परिसरामध्ये घडलेत. एक तर नवनाथ नगर मध्ये इथे रात्री पोलिसांचं पेट्रोलिंग वगैरे होतं, आतल्या बाजूला कधी पेट्रोलिंग होत नाही, फक्त काही पोलीस आतमध्ये. आतल्या बाजूला कधी आलेले जेव्हा तुम्ही कंप्लेंट करता कोणाची असेल त्याच वेळेला फक्त पोलीस आतमध्ये आलेले असतात. बाकी मेन रोडला त्यांचं पेट्रोलिंग होतं, इथं आतल्या बाजूला कधी झालेलं आम्ही बघितलेलं नाही. पोलिसांची सुरक्षा तुम्हाला आजपर्यंत लाभलीच नाही असं म्हणता येत नाही, काही प्रमाणात लाभते पण 100% लाभत नाही. रोज पोलीस या सगळ्या परिसरात त्यांचं काम असतं, सगळीकडे पेट्रोलिंग करणं, सगळीकडे बघणं. पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांची संख्या कमी आहे, त्यामुळे ते कुठं कुठं लक्ष देणार हा एक पहिला प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहतो. आणि आपण त्यांच्याकडून किती अपेक्षा करणार हा प्रश्न तो उद्भवतो त्या ठिकाणी तिथं. नाही, पण कालची घटना जवळजवळ 3-4 परिसरामध्ये घडली, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 तास त्याच्यामध्ये गेलेला आहे. 1 ते 1.5 तासामध्ये प्रत्येक नागरिक आवाजाने बाहेर आलेला आहे. त्यांनी पण पूर्वसूचना पोलिसांना कळवलं असन, सगळ्या गोष्टी झाल्या असन आणि यावेळी म्हणजे 1.5 तासामध्ये इथल्या सगळ्या नागरिकांची झोप उडलेली बघतायत. सगळे आज आहे त्या अवस्थेत, सगळे बाहेर निघतायत, सगळे आपापल्या वाहनं जी फोडलेली आहेत त्याचं सगळं काम करताना. मग विनाकारण म्हणजे पोलीस प्रशासनाने जर ह्याच्यावर लक्ष घातलं तर लोकांना त्यांचं जीवनमान व्यवस्थित सुरळीत जगता येईल. आज जर अशा घटना घडत असेल ना, तर लोकांनी म्हणजे आपला संसार चालवायचा, आपलं कुटुंब चालवायचं की घाबरून घरामध्ये बसायचा, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित येतो. तुम्ही जेव्हा पोलिसांना तक्रार दिली, काय म्हणणं होतं पोलिसांचं? काही नाही, करतायत, शोध करतायत. आता पण आलेले आहेत सगळे पोलीस, म्हणजे रात्रीपासून आम्ही सगळ्या त्यांच्याच तपासावरती आहोत. ते पण रोजचं पेट्रोलिंग होत नाही का? रोज नाही होती ते, नाही व्हायला तर पाहिजे. आणि ते जरा गुंडागर्दी वाढल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे रिक्षावाल्यांना जरी आम्ही सांगितलं की थोडे दुसरीकडे लावा, तरी सुद्धा ते लावत नाहीत, ऐकत नाहीत, उलटा आमच्यावरतीच दमदाटी करतात. पुणे सुरक्षितच दिसत नाहीये. काय माहिती आता, बऱ्याच ठिकाणी असंच प्रकार चाललेले आहेत सध्या. मावशी, पुणे सुरक्षित दिसत नाही. अजिबात नाहीये, अजिबात सुरक्षित नाहीये. आणि मला आणखीन एक गोष्ट की आमच्या इकडच्या काही नगरसेवकांनी आमच्यासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत. सिक्युरिटीसाठी फक्त आता पुढच्या काही गोष्टी तुम्ही कराव्यात, ही आमची अपेक्षा आहे. महिला सुरक्षित दिसत नाहीये, गाड्या सुरक्षित नाहीये, घरं सुरक्षित नाही. काय चाललंय पुण्यात नेमकं? काय आता काय माहिती. थोडक्यात अंधाधुंदी होत चालते. आता हे जर दादा बघितलं तर मागच्या वेळेस क्षुल्लक कारणावरून यांच्यावर वार झालाय. यांच्या मानेवर जर आपण बघितलं तर सगळे टाके दिसत आहेत आणि हा सगळा प्रकार पुण्यात वाढतच दिसतोय. हाच फक्त प्रकार म्हणजे आपल्याच वास्तूमध्ये राहून फक्त आपण जेव्हा एखाद्याला विनंती करतो की बाबा शिवाय इथं देऊ नका किंवा काय बाकी करू नका, थोडं पुढे जाऊन हे करा, तर हा परिणाम बघायला मिळतोय. म्हणजे खरंच पुणे सुरक्षित आहे का? आणि सीसीटीव्ही म्हणजे ही जी आहे ना, ही काळाची गरज आहे तेवढ्या याच्यामध्ये. पुणे पोलीस आहे, पेट्रोलिंग असतं, ज्या वेळेला हे करेल तेव्हा ऍक्शन घेतली जाते. पण हे मेन रोड्सला वगैरे इंटरनल एरियाज आहेत. आठवड्याला दारू पिऊन त्या रिक्षा आमच्या इथे लागतात वगैरे सगळं, त्यामुळे आम्ही आमची गाडी बाहेर लावत नाही. रिक्षा इथं असतात, त्या रिक्षामध्ये बसून पहिलं गुटखा खाणे, भिंतींवरती पसावाचा थुंकणे, कित्येक वेळा आम्हाला आमच्या भिंती स्वतः साफ कराव्या लागल्यात. त्यानंतर म्हणजे कुठं वाद हे नको म्हणून आपण हे करायचं, दारू पिणे, रिक्षात बसून वगैरे हा सगळ्या प्रकार होत आहेत तिथं. मागच्या 6 ते 7 दिवसात 5 ते 6 घटना पुण्यातल्या वेगवेगळ्या परिसरातनं समोर आल्या आणि सगळ्याच परिसरातल्या नागरिकांची साधारण अशीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते. येत्या काळात गणेशोत्सव असणार आहे, गणेशोत्सव भयमुक्त करू असं ग्वाही आहे ती
पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी दिलेली आहे. मात्र त्याच्या आधी पुणे तरी भयमुक्त होतंय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि पुणे भयमुक्त करण्यासाठी पुणे पोलीस आता काय करतायत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.